गेल्या 40-50 वर्षांपासून इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर व्हावं अशी मागणी होती। सातत्यानं वेगवेगळ्या नेतृत्वांनी मागणी केली, परंतु या सगळ्या गोष्टीचा शेवट माननीय सदाभाऊ खोत यांच्या मागणीनुसार राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय करून केली। इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव परिपूर्ण मागवून घेऊन कॅबिनेटमध्ये तो मंजूर करून तसा प्रस्ताव केंद्राला पाठवला आणि केंद्र सरकारनं सुद्धा सर्व प्रक्रिया पूर्ण करून इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं। मुळामध्ये उरून इस्लामपूर अशी नगरपालिका होती आणि मग राज्य सरकारचं पुढचं जे काम होतं ते आज काम पूर्ण केलेलं आहे। सामान्य प्रशासन विभागानं आज उरून ईश्वरपूर म्हणजे पूर्वीचं उरून इस्लामपूर हे जे नाव नगर परिषदेचं होतं, नगरपालिकेचं होतं, ते आता उरून ईश्वरपूर असा आज क्रांतिकारी निर्णय सरकारनं घेतलेला आहे। मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, चंद्रकांत दादा आणि सदाभाऊंनी अत्यंत पाठपुरावा प्रत्येक टेबलला जाऊन या सगळ्या प्रक्रियेचा केला, त्यामुळे भाऊंचं पण मी विशेष अभिनंदन करतो। बघा, हा विषय कसा असते, सरकार त्या ताकदीचं असावं लागतं, सरकारची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट असावी लागते। औरंगाबादचं नामांतरण छत्रपती संभाजीनगर करणं गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती। स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी 1988 साली आमखास मैदानावरनं घोषणा केली होती की मी इथून पुढे औरंगाबाद म्हणणार नाही, संभाजीनगर म्हणणार। परंतु ते माननीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर झालं। उस्मानाबादचं धाराशिव करावं ही अनेक वर्षाची मागणी होती, तेही झालं। नंतर अहमदनगरचं अहिल्यानगर व्हावं, 1 वर्षात मागणी पूर्ण केली। रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानीचा किल्ला, अखंड हिंदुस्थानातल्या हिंदू जनतेची अस्मिता, अभिमान स्वाभिमान, या रायगड किल्ल्याच्या ग्रामपंचायतचं नाव छत्र निजामपूर होतं। 1 महिन्याच्या आतमध्ये छत्र निजामपूर ग्रामपंचायतचं नाव बदलून हे रायगडवाडी केलं आणि 40 वर्षाची मागणी ही 4 महिन्यात पूर्ण केलेली आहे। म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार इतक्या तात्काळ या सगळ्या गोष्टीमध्ये निर्णय घेतंय, लोक सगळी बघतायत। मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो। काय ते जाऊ दे, आता आम्हाला त्या खोलात जायचं नाही। या विषयानंतर राजकारण पण खूप करण्याचा प्रयत्न केला। उरून ईश्वरपूर होतं, प्रक्रियाच माहित नाही लोकांना, आंदोलन केली, महिना तोंडावर लोक पडली, ज्याला प्रक्रिया माहित नाही। आणि त्यामुळं आज अशा लोकांनी ज्यांनी आंदोलन केली, ज्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना सुद्धा ह्या आजच्या निर्णयानं मोठी चपराक आहे।